अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। अमरावतीत मोठ्या प्रमाणावर मतदार घोटाळा होत असल्याचा खळबळजनक आरोप माजी नगरसेवक मुन्ना राठोड आणि काँग्रेस पदाधिकारी समीर जबंजाळ यांनी केला आहे। प्रारूप मतदार यादीत हजारो बोगस नावांचा समावेश असून वारंवार तक्रार करूनही प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं त्यांनी म्हटले आहे। नेमकं काय आहे हे बोगस मतदाराचं प्रकरण, पाहूयात सविस्तर। महानगरपालिका निवडणूक 2026 करिता जे महानगरपालिका आयुक्त मॅडमनी ही निवडणूक पूर्णपणे पारदर्शक ठरणार आहे असं जे सांगितलं ते आता असं वाटत आहे की ते अत्यंत चुकीचं आहे। ही निवडणूक कुठेही पारदर्शकपणाची दिसत नाही। आम्ही प्रारूप यादीवर 8/12/2025 ला काही नगरसेवक, माजी नगरसेवक व मी स्वतः काही बाबतीत आक्षेप घेतला होता। त्यामध्ये मुख्यतः आक्षेप आमचे मित्र सारंग राऊत हे जे भाजपाचे कार्यकर्ते आहे त्यांच्या घरामध्ये एक 200च्या जवळपास मतदान आढळून आले। आजही ते मतदान तसेच आहे। त्या व्यतिरिक्त पुन्नीबाई शिकारी या नावाने 45 मतदान एक घर क्रमांक 202 मध्ये आढळले, परंतु हे घर क्रमांक 202 प्रभाग क्रमांक 18 मध्ये कुठे आहे याची सुद्धा आजपर्यंत घेतलेल्या आक्षेपावर आम्हाला कुठलीही माहिती महानगरपालिका निवडणूक विभागाने दिली नाही। त्यामुळे ही निवडणूक खरंच पारदर्शक ठरणार आहेत का हे आता जनतेसमोर दिसणार आहे। सॉरी 19 नोव्हेंबर रोजी आम्ही एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही आरोप केले होते की बाबा जे 20 तारखेला प्रारूप मतदार यादी घोषित होणार आहे त्याच्या त्या यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे आणि जवळपास 70-80 हजार मताची वाढ केलेली आहे आणि प्रत्येक प्रभागात 2 ते 10 हजार पर्यंत मतदान वाढवण्यात आलेलं आहे आणि त्या मतदानाचा अजूनही पत्ता नाही, त्याचा ॲड्रेस नाही त्या यादीमध्ये। हा आरोप आम्ही केल्यानंतर 2020 मध्ये जे प्रारूप मतदार यादी घोषित झाली त्या आमचे आरोप सिद्ध झाले की त्याप्रमाणे तसंच होतं। एका घरामध्ये 200 बोगस मतदानाचा ॲड्रेस मिळालं, एका ठिकाणी ते पुन्नीबाई म्हणून त्याचा 45 मतदारांचं नाव बोगस निघालं। त्यानंतर काय झालं की 90% मतदार यादीमध्ये मतदाराच्या अनुक्रमांक, भाग क्रमांकाचा पत्ताच नाही, ॲड्रेसच नाही। तर आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांनी तुम्ही कसं टॅली करणार आहे की मी या प्रभागात राहतो किंवा नाही राहत, तर त्यांचं असं म्हणणं आहे। मग आम्ही त्या ऑब्जेक्शन घेतल्यानंतर आम्ही हिअरिंग झालं आमचं सर्वांचं, अनेक लोकांचे 950 लोकांनी ऑब्जेक्शन घेतले। हिअरिंग झाला, हिअरिंगमध्ये आमच्या हिअरिंगला काही निवडणूक अधिकाऱ्यांनी व मनपाच्या आयुक्तांनी काही महत्त्व दिलं नाही, ते फक्त खाण्यापुरती होती। त्यानंतर आम्ही जे अधिकृत यादी घोषित पाहिलं तर तशीच परिस्थिती, ते बोगस मतदान तसंच आहे, 25,000 मतदान तसेच आहे, इतर प्रभागातले मतदान तसेच आहे। तर त्यांनी आमचा असा आरोप आहे की त्यांनी सत्ता पक्षांच्या नेत्याच्या इशाऱ्यावर ह्या निवडणूक हायजॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे मताची चोरी, मतदान चोरीचा प्रकार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि ही जी निवडणूक प्रक्रिया आहे याच्यामुळे हजारो निवडणुकीपासून मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही। आम्ही या संदर्भात ज्या निवडणूक अधिकाऱ्याकडे आम्ही आक्षेप घेतला होता, ज्या अभियंता आक्षेप घेतला होता, त्यांनी खानापूर्ती करून आमच्या याला कचराची जी टोपली दाखवली, आमचं निवडणूक त्याची दखल घेतली नाही। या संदर्भात आम्ही राज्य निवडणूक आयोग आणि केंद्र निवडणूक आयोगाला तक्रार करणार आहे। या सर्व आरोपांमुळे अमरावती महानगरपालिका प्रशासनावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। जर या बोगस मतदारांची नावे वेळीच वगळली नाहीत तर हे प्रकरण थेट निवडणूक आयोगांपर्यंत नेण्याचा इशारा देण्यात आला आहे। आता प्रशासन यावर काय पाऊल उचलत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।